नमस्कार मंडळी, बोस्टन मध्ये सुरू असलेला कोल्डप्लेचा लाईव्ह कॉन्सर्ट, हजारोंच्या गर्दीमध्ये नाचणारे हात, आकाशात चमकणारे लाईट्स आणि स्टेजवरती गात असलेला क्रिस मॉर्टिन. पण त्या रात्री संगीतातला सूर जितका प्रभावी होता त्यादेखून अधिक चर्चेत राहिला तो एक क्षण जेव्हा स्टेजच्या स्पॉटलाईटने एका प्रेमळ मिठी उजेडात आणली. एका जोडप्याचं हे दृश्य हजारो लोकांसमोर उघड झालं. मग प्रेक्षकांच्या हसण्यामागे मिसळलं एक मोठं शॉक. अनेकांना ते एक सामान्य कपल वाटलं असतं, पण जेव्हा त्या जोडप्याची ओळख उघड झाली तेव्हा संपूर्ण टेक आणि कॉर्पोरेट वर्ल्ड हादरून गेलं. कारण ते दोन चेहऱ्यांपैकी एक होता ॲस्ट्रोनॉम या नामांकित टेक कंपनीचा सीईओ अँड्री बार्नर आणि दुसरी व्यक्ती होती त्याच कंपनीची एचआर हेड क्रिस्टिन कॅबेट. आणि विशेष म्हणजे ही भेट केवळ एकत्र कॉन्सर्ट एन्जॉय करण्यापुरती मर्यादित नव्हती, तर दोघं देखील एकमेकांच्या मिठीमध्ये एकमेकांकडे बघत आणि अगदी खाजगी क्षणात होत. आणि जसा स्पॉटलाइट त्यांच्यावरती पडला तसं त्यांनी गोंधळून स्वतःचे चेहरे हाताने झाकण्याचा प्रयत्न केला, पण उशीर झाला होता. लोकांच्या फोन कॅमेऱ्यामध्ये त्यांच्या क्षणाचा व्हिडिओ कैद झाला होता आणि काही क्षणातच तो सोशल मीडियावरती व्हायरल झाला. आणि या दृश्याने एका प्रश्नाला जन्म दिला, तो म्हणजे ही केवळ एक प्रेम कहाणी आहे कॉर्पोरेट नीतिमत्तेच्या सीमारेषा पार करणारा प्रकार. अँड्री बार्नर आणि क्रिस्टिन कॅबोट हे दोघं देखील विवाहित आहेत. दोघंही एका मोठ्या कंपनीमध्ये उच्च पदावरती आहेत आणि आता दोघं देखील अफेअरच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अनेक युजर्सनी सोशल मीडियावरती हे लक्षात आणून दिलं की हे नातं केवळ वैयक्तिक नाही तर व्यावसायिक पातळीवरती देखील प्रभाव टाकणार आहे. कारण जेव्हा सीईओ आणि एचआर प्रमुख एकमेकांमध्ये असं गुप्त नातं ठेवतात तेव्हा त्याचा थेट परिणाम होतो कर्मचाऱ्यांच्या संधीवरती, निर्णय प्रक्रियेवरती आणि कंपनीच्या कामकाजाच्या पारदर्शकतेवरती. आणि ही घटना इतकी चर्चेत आली की खुद्द क्रिस मॉर्टिनने देखील स्टेजवरून ही जोडी पाहिल्यानंतर कमेंट केली की आयदर दे आर इन लव्ह और जस्ट रिली शाय. आणि त्याच्या या ओळीने प्रेक्षकांमध्ये हशा उसळला, पण एकाच वेळी अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली की आणि ही लाज का आणि या लाजेचं कारण नेमकं काय. ॲस्ट्रोनॉमर या कंपनीने यावर अद्याप कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. ना अँड्री बार्नरनं यावर काही प्रतिक्रिया दिली, ना ख्रिस्टननं. मात्र कंपनीतल्या काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवरती सांगितलं की हे नातं काही नवीन नाही. गेल्या काही महिन्यांपासून ते दोघं अनेक वेळा एकत्र दिसत होते, मीटिंग्स म्हणा, इव्हेंट्स म्हणा किंवा इतर कॉर्पोरेट फंक्शन्स मध्ये. पण ही पहिलीच वेळ होती जेव्हा हे सगळं एखाद्या थेटपणे सार्वजनिकरित्या समोर आलं. आणि हा संपूर्ण प्रकार कॉर्पोरेट जगतातला एक मोठा धक्का आहे, कारण एचआर म्हणजे कंपनीची नीती, संस्कृती आणि नैतिक मूल्याचं रक्षण करणारा विभाग आणि सीईओ म्हणजे निर्णय घेणारा प्रमुख. आणि या दोघांमध्ये गुप्त नातं असणं म्हणजे सत्तेचा वापर आणि अधिकारांचा संभाव्य गैरवापर. आणि यातून निर्माण होतो तो म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, जे मोठ्या कंपन्यांमध्ये गंभीर मुद्दा मानला जातो. आणि यासाठीच अनेक कॉर्पोरेट्स मध्ये अशा नात्यांबाबत उघड धोरणं असतात, जसे की रिलेशनशिप डिस्क्लोजर किंवा पॉलिसी ब्रीच रिपोर्टिंग इत्यादी. आणि कोल्डप्लेचा तो कॉन्सर्ट आता एक म्युझिक नाईट राहिलेला नाही, तो एक थरारक कॉर्पोरेट खुलासा बनलाय. एका प्रकाशझोताने दोघांच्या अफेअरचा झोत अख्ख्या जगापर्यंत पोहोचवलाय. प्रेक्षकांनी मोबाईल काढले, मीडियाने हेडलाईन्स बनवल्या आणि स्प्रेडिट तुमच्या समोर हा मुद्दा घेऊन आलाय. कारण ही गोष्ट फक्त प्रेम संबंधाची नाही, तर आहे जबाबदारी, नीतिमत्ता आणि पारदर्शकतेची. तर प्रेक्षकांनो, हा प्रकार एक साधा अफेअर वाटतो का, की यामध्ये गुप्त सत्ता संस्काराचा संघर्ष दडलेला आहे. आता सोशल मीडियाच्या युगामध्ये कोणतंही नातं प्रायव्हेट उरलेलं नाही. त्यामुळे जेव्हा कंपनीच्या दोन प्रमुख लोकांमध्ये हे नातं उघड होतं तेव्हा ते फक्त दोन माणसाचं नसतं, ते संपूर्ण संस्थेच्या निर्णय प्रक्रियेवरती, नैतिकतेवरती आणि विश्वासार्हतेवरती परिणाम करतं. यावर तुमचं नेमकं मत काय? असा रोमांस योग्य आहे का, की कॉर्पोरेट धोरणं अशा नात्यांवरती स्पष्टपणे बंधनं आणावीत? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीविषयक बातम्यांसाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.